चर्चेमध्ये पुढे नितीन राऊत आणि वाघांकडे जाण्यापूर्वी मिलिंद एकबोटेंकडे मी जातो. मिलिंद एकबोटेजी बोला, आता तुम्ही काय म्हणताय? पहिल्यांदा एकदा आम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल एक फार महत्त्वाचं विश्लेषण चौधरींनी केलं की शहरी व्होकल क्लास जो बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो, त्याचा रोष लक्षात आल्यानंतर मोदींनी तुम्हा सगळ्या मंडळींना सोडून दिलं, वाऱ्यावर सोडलेलं आहे. या क्षणी मी गोरक्षक आहे असं म्हणण्यात आता काही अभिमान उरलेला नाहीये, पण मी एक नवीन आधुनिक भारतीय आहे, मी एक नवीन कल्पना घेतलेला नागरी शहरी भारतीय आहे, हा जास्त स्वीकारार्ह अशी भूमिका आणि आयडेंटिटी आहे. अशावेळी तुम्हाला असं नाही वाटत मिलिंदजी की तुमचा हा गोरक्षण वगैरे या अजेंड्याला राष्ट्रीय पातळीवरती काही स्थानच ठेवलेलं नाहीये? नवे भाजप पण ते मानत नाही. आवाज येत नाही काय? एकबोटेजी माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? मिलिंद एकबोटेंपर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नाहीये, काही कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल. आपण तुर्तास परत एकदा मी नितीन राऊतांकडे जातो. नितीन राऊजी, मी आता थोडासा आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती काय होईल याकडे येऊयात. आता ज्या या घडामोडी घडलेल्या आहेत, रोहित वेमुलापासून याचा धागा पकडून आपल्याला आता अगदी या उन्हाच्या प्रकरणापर्यंत नेऊन ठेवता येतो. याचे काय परिणाम होतील खास करून उत्तर प्रदेशमध्ये असं आपल्याला वाटतं? भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून सारखं दलित अत्याचार या ठिकाणी वाढतो आहे. त्या घटना वाढत आहेत आणि त्याचे परिणाम कमी जास्त प्रमाणात सर्व दलित स्तरांच्या लोकांवर होत आहेत, सर्व व्यवसायांवर होत आहेत. त्याच्यातलाच एक भाग म्हणून रोहित वेमुलाला आत्महत्या करावी लागली. तुमच्या चेन्नईच्या विद्यापीठामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं. जवाहरलाल जेएनयू मध्ये सुद्धा यावर अनेकदा बोलणं झालंय. तर मला असं वाटतं की एकंदरीत जे वागणं आहे या भारतीय जनता पक्षाचं, यांच्यात एक अशा प्रकारचं स्फुरण चढलं की आता आपण सत्तेवर आलो, आता जे आपण करू शकतो ते पुन्हा कधी करू शकणार नाही. म्हणून जो माज यांच्यात चढला, तो माज या ठिकाणचा जो दलित प्रोग्रेसिव्ह झालेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, भारतीय राज्यघटनेमध्ये मिळालेल्या सवलतीमुळं, जे अधिकारामुळं, की हा दलित समाज जो प्रगतीकडे चाललाय याला कुठेतरी अडवावं, हा समाज पुढे जाऊ नये, हा समाज आपल्या बरोबरीने येऊ नये, अशा प्रकारच्या घटना घडतायत. याचे परिणाम निश्चितपणे उत्तर प्रदेशात आपल्याला बघायला मिळणार आहेत. ठीक आहे, मी मिलिंद एकबोटेंकडे येतो. पुन्हा एकदा कनेक्शन आपला संपर्क स्थापित झालेला आहे. मिलिंद एकबोटेजी, तुम्ही बोला. मी तुम्हाला आता मला एक तासापूर्वी कळलेली बातमी सांगतो. परांडा नावाचं ठिकाण आहे मराठवाड्यामध्ये, त्या ठिकाणी राहुल कोकरे नावाचा एक दलित समाजातला कार्यकर्ता आहे. त्यांनी 24 गायी वाचवल्या आणि सानप नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली. ही आता आलेली बातमी आहे. तुम्ही जे शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करता, तसा गोरक्षकांमध्ये आणि जनतेच्या भावनेमध्ये गोमातेविषयी कोणताही फरक नाही. शहरातला माणूस असू दे, खेड्यातला माणूस असू दे, गायीविषयी, बैलांविषयी त्यांना आस्था आणि प्रेम आहेच. ज्यांना भारतीय संस्कृतीचीच फारकत घ्यायची आहे त्यांची गोष्ट निराळी आहे. नितीन राऊत यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते काँग्रेस हे जळतं घर आहे, हे तुम्ही विसरलात का? हे मला त्यांना विचारायचं आहे. दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आमची जी गोरक्षणाची संघटना आहे, अखिल भारत कृषी गोसेवा संघ, या संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे. या संघटनेमध्ये 50% दलित समाजाचे कार्यकर्ते काम करतात. आमचा एक रोहित लोंढे नावाचा एरोड्यातला कार्यकर्ता आहे, त्यांनी आज खडकीतनं 2 गायी वाचून भोसरीच्या गोशाळेत सोडल्याचे वृत्त आमच्याकडे आलेलं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की दलित वेगळे आणि गोरक्षक वेगळे अशी काही भानगड नाहीये. आमचे दलित समाजातले गोरक्षक अत्यंत श्रद्धेने आणि चांगल्या भावनेने गोरक्षण करतात. आणि गोरक्षण काय करतात तर वाघांनी सांगितलं त्याप्रमाणे पोलिसांना सांगतात की या गायी कत्तलीकडे चालल्या आहेत आणि पोलिसांच्या करवी गुन्हा दाखल करून घेतात, FIR नोंदवतात. FIR नोंदवणं याला जर कोणी गुंडगिरी म्हणत असेल तर मग आश्चर्यकारक आहे. म्हणजे तुम्हाला किती कावीळ मोठी झाली आहे याच्यातनं लक्षात येतं. राऊतांना आणि विश्वंभर चौधरीला मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला भंडाऱ्याच्या मतदारसंघातनं काँग्रेसने आंबेडकरांना पाडलं, त्यावेळेला आंबेडकरांना राज्यसभेवर कोणी पाठवलं? हिंदू महासभेने, रामराज्य परिषदेने आणि जनसंघाने
आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवलं. हिंदुत्ववाद्यांनी आंबेडकरांना राज्यसभेचं खासदारपद देऊ केलं. बरं. त्याच्यावरून आंबेडकरांबद्दल किती आदर हिंदुत्ववाद्यांना आहे हे लक्षात ठीक येतं. आहे. हे सगळे मुद्दे सोयीस्करपणे विसरले जातात. धनंजय कीरांच्या पुस्तकामध्ये आंबेडकरांच्या हिंदुत्वाबद्दलची आस्था स्पष्टपणे लिहिलेली आहे. बरं बरं ठीक आहे आंबेडकरांनी ठीक आहे. मी हे सांगितलेलं आहे. एकबोटेजी आंबेडकरांचा हिंदू कोण आहे? हिंदुत्ववादाबद्दलचा प्रेम हा आत्ताचा विषय नाहीये, तर मला थोडंसं थांबावं लागतंय. पण तुम्ही जो एक मुद्दा म्हणला तो मात्र मी नक्की चर्चेला घेतो आणि तो मी सप्तर्षींकडे जाईन मध्ये आणि आणत मग नाही तर आंबेडकरांनीच राज्यघटनेमध्ये 48 नंबरचं कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकलंय की गोमातेचं रक्षण झालं पाहिजे आणि भाकड जनावरांचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे. आंबेडकर हे गोहत्या बंदीचे समर्थक होते. बरं, हा विषय ठीक आहे. लक्षात घ्या. ठीक आहे ठीक आहे. मिलिंद एकबोटेजी आता वेळ कमी आहे, मला निवडक दोन प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. अत्याचार करा किंवा दलितांना मारा म्हणून बाबासाहेबांनी कधी नाही म्हटलेलं आहे. ठीक आहे माझ्याकडे वेळ कमी आहे आता. सप्तर्षी सर काय म्हणताय? मी वाघांकडे आणि प्रमोद जोशींकडे शेवट करणार आहे, त्यापूर्वी सप्तर्षी सर काय म्हणताय? प्रसन्न, मला एकच सारभूत मुद्दा मांडायचा आहे बोला. की ज्या समाजाच्या प्रेरणेमधून हिंदुत्वाचा आला हा वर्चस्ववादी विचार आहे, तर या विचाराला एकदम दलित प्रेमाचा पुळका कुठून आला? हा पाना कुठून फुटला? तर दलितांना आत्मा नसतो असं सांगण्याची 1952 परंपरा. सालीच आंबेडकरांना ज्यांनी थांब ना, खासदार आता मला केलं. बोलू दे ना. दलितांना आत्मा नसतो असं ज्यांची वैचारिक धारणा आहे, त्यांना दलिताला मत असतात हे साक्षात्कार झाला. आणि सत्ता मतात असते, सत्ता आत्म्यात नसते हे यांना कळलं. म्हणून हा भाग बरं. आहे. एकदम आंबेडकरांचं प्रेम अचानक कुठून आलं? याच्या पूर्वी भारतामध्ये सगळेच लोक काम करतोय. आम्ही 50 वर्ष त्यांना आंबेडकरांचं प्रेम सावरकरांनी कधी नव्हतं. आंबेडकरांच्या बद्दल नेहमीच आदर व्यक्त केलेला आहे. आणि तुम्ही आता कसं म्हणता? तुम्ही आता जरा बोलू द्या ना. ठीक आहे, तर असं हा पूर्ण करा. दलितांचा कळवळा हा सत्तेचा कळवळा आहे. बरं, ठीक आहे. त्यांना सत्ता प्राप्ती करता. ठीक आहे. पण याचा अर्थ असा आहे की दलित इतके हिप्नोटाईज होऊ शकतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, तर मग दलितांना मेंदूच नाही असं मानावं लागेल. आहे. म्हणजे आत्म्याचा प्रश्न सुटला, मेंदू आहे का नाही तो सुटला. फक्त दलितांना मत असतं, मेंदू नसतो. त्यांना कळत नाही का? निराशेपोटी हे ठीक उत्तर आहे काढताय. ठीक आहे. मी आपल्या दोघांनाही थांबवतो, पण मला मुद्दा लक्षात आला. व्हायलन्स करणाऱ्यांनी मी वाघांकडे जातोय. आणि वाघजी, मला उत्तर हिंसा प्रदेश निषेध अनुषंगाने असते. सांगा, ते उत्तर पाप आणि प्रदेशमध्ये गुन्हाच असतं. गोरक्षेचा मुद्दा उभा करून हिंदू वोट बँकेचं कन्सॉलिडेशन, ध्रुवीकरण करण्याचा तुमचा प्लॅन, म्हणजे भाजपचा प्लॅन फसलेला आहे. त्यामुळे आता गाढवही गेलं, ब्रह्मचर्य गेलं या उक्तीनुसार. आता हिंदू वोट बँक तर गेलीच गेली, ब्राह्मण वोट बँक तर गेलीच गेली. दलितांकडनं, मुसलमान तर तुमची कधीच नव्हती, दलितांकडनं जी काय अपेक्षा होती ती सुद्धा फसलेली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशची निवडणूक एक हारलेला डाव तुम्ही खेळणार आहात का यापुढे? मुद्दा नंबर 1, मगाशी जोशी साहेबांनी सांगितलं की काँग्रेसचा फुटीतून जनसंघ तयार झाला. जरा इतिहास नीट वाचा. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे राष्ट्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री होते आणि त्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. हिंदुत्ववादी नेते होते. पंडित जवाहरलाल नेहरूंमध्ये मतभिन्नता झाली म्हणून त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि जनसंघाची स्थापना केली. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा राष्ट्रीय मंत्रिमंडळामध्ये होते, काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये कधीही नव्हते. आणि त्यानंतर गेल्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एकही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान मानणारा एकही माणूस या देशाचा मंत्री होऊ शकला नाही. याचं पाप कोणी झेलायचं हे आता काँग्रेसचे प्रवक्ते सांगतील. परंतु आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने आज नामदार रामदास आठवलेंना केंद्रामध्ये मंत्री बनवलेले हे मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो. आता मुद्दा नंबर 3 की केवळ दलित मतांच्या, मुसलमान मतांच्या, हिंदू मतांच्या, शहरी मतांच्या आणि ग्रामीण मतांच्या जीवावर राजकारण जर कोण खेळत असेल तर त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष नाहीये. आम्ही विकासाच्या नावावर जाणार आहोत. आम्ही नमामि गंगाच्या नावावर जाणार आहोत. आम्ही आतापर्यंत दिलेले जे कार्यक्रम आहेत, यशस्वी कार्यक्रम आहेत, त्यांच्या जीवावर जाणार आहोत. मला फक्त एक सांगावंसं वाटतं, जनधन योजनेच्या माध्यमातून जी 20 कोटी लोकांनी नवीन खाती धारण केली त्यातली 90% लोक दलित होती. याचाच अर्थ गेल्या 60 वर्षामध्ये 18 कोटी दलितांना
बँकिंग फॅसिलिटी पासून ज्यांनी वंचित ठेवलं, ज्यांना एक साधं बँकेमध्ये आपलं खातं उघडायला ज्यांनी नाकबूल केलं, अशा लोकांबद्दल काय बोलायचं? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत आणि केवळ हीच नव्हे तर याच्या पुढच्या सर्व निवडणुका या विकास आणि विकासाच्या जीवावर लढवणार आहोत. ठीक आहे प्रमोद जोशी, साहेब, आता मला तो मुद्दा please देतो तुम्ही फक्त हिंदू एक- महासभेच्या स्थापनेत जाऊ नका. तो त्यांनी संदर्भ विषयाबद्दल दिला. फक्त वसंतराव ओक उत्तर प्रदेश सरसंघचालक यांनी जनसंघाच्या निर्मितीमध्ये मोठा हातभार गोळवलकरांच्या इच्छेनुसार केलेला होता. इथे सांगून मी थांबतो. फक्त आता विषय नाही. गाय हा विषय महत्वाचा असल्यामुळे आपण एकच या नाही, विषयावर मला तुम्हाला एक स्पेसिफिक प्रश्न हिंदू महासभेसाठी विचारायचा आहे. हिंदुत्वाबद्दलची भाजपची वेळोवेळी वळत गेलेली भूमिका, मग ते राम मंदिरापासून समान नागरी कायद्यापासून ते गोरक्षेपर्यंतची पाहता हिंदुत्ववाद्यांसाठी जे प्युअर हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या दृष्टीने आता भाजपच्या पलीकडे हिंदू महासभेसारखा विचार त्यांनी करायला हवा असं तुम्हाला वाटतं? हिंदू महासभा नष्ट करूनच तर जनसंघ जन्माला आला होता. बरं, हिंदू महासभा, भारतातल्या हिंदुत्वाचा खरा प्रवक्ता प्रतोद पक्ष कोणता? भाजप का हिंदू तुम्ही? महासभा, मग आता भाजप तो हिंदू राहिलेला महासभा नाहीये. रासो संघाची जननी आहे. मग भाजप कोण आहे आता? विश्व हिंदू धर्म संमेलन विश्व हिंदू परिषदेची जननी आहे. बरं, मग आता हिंदू महासभा हा त्याच्यासाठी पर्याय असं तुमचं नाव आहे? 1924 साली काँग्रेसने सुद्धा हिंदू महासभेला दलित उद्धारक म्हणूनच घोषित केलं होतं. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रस्ताव आहे. ठीक आहे, म्हणजे आंबेडकरांनी धर्मांतरण केलं नाही. हिंदू महासभेने 36 साली रोखलं, माझ्या- 56 साली मतांतरण केलेलं माझ्या आहे. प्रश्नाचा सार एवढाच होता की देशामध्ये भाजप दलित आणि सवर्ण हा भेद करून चाललेलं हिंदुत्वाचं ध्रुवीकरण काँग्रेसने सुद्धा थांबवावं, भाजपने सुद्धा थांबवावं. बरं. आणि हे जे काय आताच्या राजकारणामध्ये सुरू आहे दलित आणि मुस्लिम राजकारण, त्याचा जे बळी घेत आहेत मायावतीजी, त्यांनी सुद्धा हे राजकारण थांबवावं. कारण आणि बसपा हे दोन्ही मिळून एकत्र येऊन राजकारण उत्तर प्रदेशात करणार आहेत आणि देशातल्या दलित आणि मुस्लिम राजकारणाचा दुर्दैवी ठीक आहे, पण या प्रभाव त्या राजकारणावर पडणार आहे आणि या देशाच्या हे हिताचं नाही. गायीच्या- म्हणून ठीक. माननीय मोदीजींनी सुद्धा आपण केलेल्या शब्दांची शहनिशा करून त्यावरचं स्पष्टीकरण करून हिंदूंना गुंड ठरवणं बंद करावं आणि गोरक्षकांना नीट नीती नियम करून त्यांना अधिकार पत्र त्यांनी द्यावे. तसं ठरवलं तर तुमचा चर्मकारांना सुद्धा अधिकार पत्र ठीक आहे, द्यावे. मला जोशीजी, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी एका गायीवरनं सुरू झालेलं हे रामायण महाभारत किती मोठं आहे याची किमान कल्पना आपल्याला या एवढ्या छोट्याशा चर्चेतून आली असेल. पण राजकारण इथे संपणार नाहीये. खरं महाभारत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपर्यंत आहे. मगाशी वाघ म्हणाले की आम्ही असं कुठे जाती पाती आणि शहरी ग्रामीण असं राजकारण करत नाही, पण आम्हाला उमेदवार देताना आम्हाला या सगळ्या राजकारणाचा पुरेपूर विचार भाजप करतो. हे काही लपून राहिलेलं नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये मात्र आता काय गोष्टी घडणार हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेस, बसपा, सपा आणि भाजपसाठी गोरक्षा आंदोलनामुळे एक मात्र निश्चित झालेलं आहे. एक मोठं सामाजिक पायाचं अभिसरण जे भाजपने घडवून आणलं आणि ते मान्य केलं पाहिजे. 2014 साली भाजपने ते केलं होतं, ते पुन्हा हलताना दिसतंय. दलित वोट बँक, इतर वेगळी ग्रामीण वोट बँक जी भाजपकडे गेली होती ती सरकते की काय? बिहार ही त्याची पहिली टेस्ट होती आणि आता वार्षिक परीक्षा उत्तर प्रदेशमध्ये आहे. गोरक्षणाच्या अनुषंगाने तयार झालेला राजकारणाचा हाच धडा आहे. चर्चेच्या शेवटी आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. मी नितीन राऊतजी, अवधूत वाघ, प्रमोद जोशी, मिलिंद एकबोटे, कुमार सप्तर्षी आणि विश्वमर चौधरी आपले आभार मानतो. फक्त कार्यक्रमाच्या शेवटी लोकांनाही आपण प्रश्न विचारला होता, त्यांना काय वाटतंय भाजपबद्दल. आपला प्रश्न होता, भाजप गोरक्षेचा फार्स करतंय का? स्क्रीनवरती पहा तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे. स्क्रीनवरती येईल आपल्या. 72% लोकांना वाटतंय की गोरक्षेचा फार्स करते भाजप आणि याच्यातले बहुतांश हिंदू असणार आहे. त्यामुळे हिंदूंना असं वाटतंय की भाजप आपला पक्ष नाही राहिला, जे हिंदुत्ववादी आहेत. आणि म्हणूनच माझा शेवटचा प्रश्न मी जोशींना विचारला होता की त्यामुळे कदाचित भाजपला एक वेगळा पर्याय म्हणून हिंदू महासभा किंवा तत्सम संघटना सुद्धा जागा घेऊ शकतात, याची जाणीव सुद्धा भाजपने ठेवायला हवी. चर्चेच्या शेवटी आपण इथे थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.